आ, आता आपण सगळ्यांचं स्वागत आहे सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये. आणि डॉक्टर शुभदाताई, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. आजच्या मंगल पर्वातल्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं आणि रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन, स्वागत. पुढची सूत्र. आता या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री विजयजी डेंगे यांच्या शुभ टंक. शंखवादनाने होईल. आपण वाट बघूया. वा वा वा. धन्यवाद विजयजी. अतिशय सुंदर अशा शंखवादनानं आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढची सर्व सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नमस्कार. खरं सादरीकरणाची सगळी सूत्र असतात डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे, पण आपण त्यांच्या सादरीकरणाने सुरुवात करायची आहे. म्हणून मी प्रथम त्यांना विनंती करतो, डॉक्टर शुभदाताई, तुम्ही तुमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात करा. करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. काही अलौकिक व्यक्तिमत्वांचं ऋण कधीच आपण फेडू शकत नाही. असंच एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर फडके. सन 2018 मध्ये ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली, त्या सुधीर फडक्यांविषयी अर्थात बाबूजींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. प्रख्यात लेखक प्रभाकर आचरे हे त्यांचे जिवलग मित्र होते. खरं तर त्यांनी केवळ गीत रामायण केलं असतं तरी ते अजरामर झाले असते. परंतु त्यांनी सुगम संगीत, भाव संगीत यात जणू स्वतःच्या नावाचं एक स्वतंत्र घराणं निर्माण केलं. खरे तर हा प्रवास फार खडतर होता. जगाच्या पाठीवर त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या खडतर जीवन प्रवासाची साक्ष आहे. पण ज्यांचं नाणं खणखणीत आहे, त्याने त्यांना अविरत कष्टांची साथ मिळालेली आहे, आणि ज्यांनी आपल्या जीवन निष्ठेला सदैव निष्ठेची जोड दिलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये यशाला काहीच कमी पडत नाही. त्यामुळे त्यांच्या उपजत प्रतिभेचा वसंत सदा बहरत राहिला व सुधीर फडके या नावाचं सुवर्ण कांचनी रत्न जगाच्या संगीत क्षेत्राला प्राप्त झालं. ते मूळचे कोकणातले, देवगड जवळच्या वाडा फणसे गावातले, पण त्यांचे आजोबा कोल्हापूरला स्थलांतरित झाल्याने त्यांचा जन्म कोल्हापूरचा. डॉक्टर शुभदाताई खटावकर त्यांचं इंटरनेटचा इश्यू झाल्यामुळे त्यांना बाहेर पडलेले आहेत. तर आपण विकास पाटील यांचं सादरीकरण ऐकूया. विकास पाटील, करा सुरुवात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मी आज विषय घेतलाय शुभचिंतनातून आनंद. शुभचिंतनातून आनंद. सुखी होण्याचा अगदी सोपा मार्ग म्हणजे आपण सुखी होण्यासाठी इतरांनाही सुखी करायचं. म्हणजे दुसऱ्यांना आनंद देता देता आपण आनंद लुटणं. हा आनंद आपल्या जवळ आहे आणि हा जर भोगायचा असेल, लुटायचा असेल, तर तो आनंद प्रथम आपण दुसऱ्यांना दिला पाहिजे. जे आपण दुसऱ्यांना देतो ते बुमरँग होऊन आपल्याकडे परत येते आणि मग आपल्याला ते उपभोगता येते. दुसऱ्यांना द्यायचे म्हणजे काय करायचं, तर शुभचिंतन करणं.
शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं. शुभ विचार करणं आणि शुभ चिंतन करणं यामध्ये फरक आहे. ज्या वेळेला आपण पुन्हा पुन्हा विचार करतो तेव्हा त्याचं रूपांतर प्रत्यक्ष उतरण्यात होते, तेव्हा त्याला खरं चिंतन म्हणतात. चिंतन म्हणजे काय? आपण एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करताना त्याचं विश्लेषण करतो, म्हणजे आपण ते दृष्टीसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. ते आपलं खऱ्या अर्थाने चिंतन असतं. आणि हे चिंतन आपण दोन प्रकारचं करतो. एक अनिष्ट करतो आणि एक इष्ट करतो. अनिष्ट चिंतनातून अनिष्ट निर्माण होतं आणि इष्ट चिंतनातून इष्ट निर्माण होतं. आपण जो पुन्हा पुन्हा विचार करतो त्याचं रूपांतर चिंतनामध्ये होतं आणि ह्या चिंतनाची परिणिती व्हिज्युअलायझेशन मध्ये म्हणजे प्रत्यक्षात उतरण्यामध्ये होते. म्हणजे आपण जी चिंता करतो तीच आपल्या वाट्याला येते. म्हणजे जी गोष्ट आपल्याला नको आहे त्याचंच आपण चिंतन करतो आणि तेच आपल्या वाट्याला येतं. संत सांगतात, मनाच्या ठिकाणी एक आंतरिक शक्ती आहे की विचार करून ती विचाराकडून सरकत सरकत साकार होणं. मनाच्या ठिकाणी एक आंतरिक शक्ती आहे की विचार करून विचाराकडून सरकत सरकत साकार होणं. हा मनाचा स्वभाव धर्म आहे. तुम्ही विचार ज्या वेळेला करता त्यावेळी तो शुभ विचारच असला पाहिजे. तो शुभ विचार असल्यानंतर त्याचं परिवर्तन शुभचिंतनात व्हायला पाहिजे. तिसरं म्हणजे त्याचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे चित्र समोर यायला पाहिजे. या तीन गोष्टी जमल्या की जीवनामध्ये यश मिळायला लागेल, सुख मिळायला लागेल. जिकडे तुम्ही जाल तिकडे तुमची चांगली व्यवस्था, जिथे जाल तिकडे तुम्हाला आनंद आणि सुख असा अनुभव येईल. म्हणून चिंतनाने सुख मिळेल, यश मिळेल, समृद्धी मिळेल आणि ईश्वरही मिळेल. हे करण्यासाठी आपल्याला कुठेही जायला नको. जिथे आहोत तिथे आहे, फक्त शांत राहूनच आणि चिंतन करायचं म्हणजे आनंदच आनंद. नमस्कार. वा, खूप छान, खूप छान. खूप छान. छान भाऊ मस्त. मस्त. छान एकदम म्हटलं. छान. छान. झालं, मस्त. धन्यवाद. खूप छान धन्यवाद. सांगितलं विकास तुम्ही. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करीत आहेत. भारतीताई, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. मागच्या वेळेला आपण तिलीचं प्रसंगावधान पाहिलं, तोच भाग पुढे आहे. आई ही भयंकर सुनामी आहे. तिलीचं बोलणं संपायच्या आत ती पाण्याची भिंत किनाऱ्यावरून वेगाने आत घुसली आणि बघता बघता सर्व जलमय झालं. की भिंतीसारखी लाट 2 वेळा येऊन थडाथड आपटली आणि त्याच्याबरोबर मोठमोठ्या बोटी आणि बरेचसे पोहणारे वगैरे सुद्धा भिंतीवर आपटून त्यांचा प्रचंड वेगाने ती आल्यामुळे मृत्यू झाला. असं समुद्रातलं हे तांडव संपल्यानंतर एक भयान अशी स्मशान शांतता सर्वत्र पसरली. हे सर्व बघताना तिली सुन्न झाली होती. केरवे सरांचा पाठ तिच्या डोळ्यासमोर सरकत होता. समुद्राच्या लाटा कशा काय तयार होतात? काही वाऱ्यामुळे, बऱ्याचशा भरती ओहोटीमुळे तयार होतात. चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा पृथ्वीवरील प्रभाव कमी जास्त होतो आणि पृथ्वीवरील पाणी सूर्याकडे, चंद्राकडे
म्हणजे आकाशाकडे झेपावले जाते आणि लाट तयार होते. हा ती ओसरते. दररोज निर्माण होणाऱ्या लाटांपेक्षा या लाटा राक्षसी अशा तयार होऊन मोठमोठ्या भिंतीत जणू अशा किनाऱ्यावर घुसतात आणि तिच्या बरोबर मानवी वसाहती, जनावरे, निसर्ग संपत्ती उद्ध्वस्त करतात. अशा प्रलयकारी लाटांना सुनामी असे म्हणतात. टिलीच्या कर्वे सरांनी क्रमिक पुस्तकाच्या पलीकडचे शिकवलं म्हणून भूकंपावर, हा धडा फक्त भूकंपावर होता, पण सरांनी भूगोलाचे भीषण परिणाम काय होतात, तेही भूकंपाचे भीषण परिणाम काय होतात हेही मुद्दाम शिकवलं होतं. चित्रफीत इंटरनेटवरून शोधून काढून ती संगणकावरून स्मार्ट बोर्डवर विद्यार्थ्यांना दाखवली होती. ती बघताना जणू मुलं सुनामीच बघण्याचा अनुभव घेत होती. भूगोल विषयक नुसती पुस्तकी माहिती नव्हे, तर चक्क भूगोल आणि विज्ञान हातात हात घालून वर्ग खोलीत अवतरले होते. सरांनी उत्तम शिकवलं तितकंच टिलीही उत्तम शिकली होती. महत्वाचं यावरून तिची बुद्धिमत्ता अव्वल दर्जाची होती. प्राप्त ज्ञानाचा योग्य क्षणी उपयोग करून तिने पर्यटकांना किनाऱ्यापासून दूर पडणं भाग पाडलं. यामुळे ती सबंध युनोसह साऱ्या जगातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. पुरस्कार सरांनाही जगातल्या शिक्षकांकडून अभिनंदनाचं, कौतुकाचं हजारो ईमेल्स आल्या. चांगले शिक्षक आणि चांगले विद्यार्थी वर्ग खोलीतले ज्ञान वापरून जगात बदल घडवून आणतात, समाजाचे प्रश्न सोडवू शकतात, हे जगाला दिसलं. दुसऱ्या दिवशी जगाशी संपर्क सुरू झाल्यावर हे समजलं की टिलीच्या प्रसंगावधानामुळे त्यांच्या किनाऱ्यावर एकही मृत्यू झाला नाही आणि थायलंडच्या इतर किनाऱ्यावर मिळून 8,500 मृत आणि बेपत्ता झाले. हिंदी महासागरात इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर महाभयंकर सुनामीच्या लाटा तयार झेपावत होत्या. ओरडून सर्वांना दूर जायला सांगत होते, तरी तिथे 2,30,000 मृत्युमुखी अथवा बेपत्ता झाले. हिंदी महासागराचे तिथले सुंदर किनारे उद्ध्वस्त झाले. शेती कायमची नष्ट झाली. अंदमान निकोबार बेटावरही सुनामीने असाच हाहाकार माजवला. हजारो पर्यटक मृत्यू पावले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथे शतके राहणाऱ्या आदिवासींपैकी कोणीही मृत्यू पावले नाही. कारण सुनामी येण्यापूर्वी किनाऱ्यावर अनपेक्षित जास्त मासे दिसू लागले. मोठे वादळ येत आहे हे त्यांनी ओळखलं आणि आदिवासी दूर पळाले. पर्यटक मात्र हव्यासापोटी मासे गोळा करण्यात समुद्राकडे धावू लागले. आदिवासींचे बजावणे त्या कोणी ऐकले नाही. असं उत्कृष्ट शिक्षणातून अचूक समज घेऊन टिलीला सुनामी येणारं संकट कळलं आणि आदिवासी टोळ्यांनी पारंपरिक शिकवणीतून आपल्याच पद्धतीने निसर्गाचे ज्ञान समजून संयम जपणार असे दोघेही वाचले. म्हणजे टिलीमुळे तिकडे आणि इकडे आदिवासी वाचले आणि पर्यटक म्हणून निसर्गातला समजून घेण्याऐवजी त्याचा केवळ उपभोग घ्यायला आतुर झालेले अशिक्षित आदिवासीच न ऐकणारे सुशिक्षित पण अज्ञानी मात्र बुडाले. फुकेटच्या किनाऱ्यावर चिमुरड्या टिलीचं पर्यटकांनी ऐकलं, पण अंदमान किनाऱ्यावर प्रौढ अनुभवी आदिवासींचं तिथे गेलेल्या पर्यटकांनी ऐकलं नाही. असं का झालं असेल, आपण विचार करायला हवा. वा वा वा, छान छान.
माहितीपर सांगितलं तुम्ही. छान झालं. खूप छान झालं खूप छान, भारतीताई. खूप छान. पण महाराजांच्या कृपेने आलं परत. आपल्या समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर मगाशी त्यांचं इंटरनेटमुळे पुरवू शकलं नाही, ते पूर्ण सादर करतायत. हा, करा, सुरुवात करा. नमस्कार सर्व सादरीकरण करणाऱ्या आणि रसिक श्रोत्यांना. जीवनामध्ये काही अलौकिक व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. असं एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर फडके, ज्यांना आपण बाबूजी म्हणतो. सन 2018 मध्ये त्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. त्या सुधीर फडक्यांविषयी अर्थात बाबूजींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. प्रख्यात लेखक डोंबिवलीचे प्रभाकर आत्रे हे त्यांचे जिवलग मित्र होते. खर तर त्यांनी केवळ गीत रामायण केलं असतं बाबूजींनी तरी ते अजरामर झाले असते. परंतु त्यांनी सुगम संगीत, भाव संगीत यात जणू स्वतःच्या नावाचं स्वतंत्र घराणंच निर्माण केलं. हा प्रवास खरे तर खूप खडतर होता. जगाच्या पाठीवर त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या या खडतर जीवन प्रवासाची साक्ष आहे. पण त्यांचं नाणं खणखणीत होतं. अविरत कष्टांना त्यांनी जीवन निष्ठेची जोड दिली. त्यामुळे त्यांच्या उपजत प्रतिभेचा वसंत सदा बहरत राहिला व सुधीर फडके या नावाचं सुवर्ण कांचनी रत्न जगाच्या संगीत क्षेत्राला प्राप्त झालं. ते मूळचे कोकणातले, देवगड जवळच्या वाडा फणसे गावातले, पण त्यांचे आजोबा कोल्हापूरला स्थलांतरित झाल्याने त्यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे वडील विनायक हे विख्यात व निष्णात वकील होते. त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखलं जाई. त्यांच्या कृपाशीर्वादाने आरंभीचे गायन वादनाचे पाठ बाबूजींनी पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. पण नियतीने क्रूर असा घात करून त्यांचं वडिलांचं छायाछत्र हरवल्याने त्यांना उदरनिर्वाहाच्या व्यवसायात लक्ष घालावं लागलं. तो काळ त्यांच्या संघर्ष कसोटीचा काळ होता. पण या काळात उपासमार घडूनही त्यांनी गाणं टिकवलं. अंतरीचे धावे स्वभावे नाही या न्यायाने ते नुसतं टिकवलं नाही तर ते विकसित केलं. याच काळात त्यांनी मुंबई, उत्तर भारताचा 2 वर्षे दौरा करून मैफिलींमध्ये आपली गाणी सादर केली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या लोकसंगीताचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे अल्पावधीतच ते नावाजलेले संगीतकार आणि गायक म्हणून प्रसिद्ध झाले. HMV सोबत 1941 साली त्यांनी चित्रपट कारकीर्द सुरू केली. 1946 चा प्रवासच्या माध्यमातून ते संगीतकार म्हणून उदयास आले. मूळच्या रामचंद्र नावाचे सुधीर हे नवे नाव इतिहास घडवणारे ठरले. गीत रामायणाचा अनमोल ठेवा त्यांनी रसिकांना बहाल केला. 110 मराठी व 20 हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. भक्तिगीत मराठी लावण्यांवर त्यांनी मधुर संगीताचा साज चढवला. नाट्य संगीताच्या जमान्यात त्यांनी भावगीत आणि गीतांची नवी पहाट खुलवली. उत्कृष्ट काव्याला अफलातून चाली दिल्या म्हणून जनमानसावर मराठी संगीताचा अवीट ठसा उमटला. अभंग, ओवी, भावगीते, भक्तिगीते आपल्या सुरस्थेनं त्यांनी अजरामर केली. स्पष्ट शब्दोच्चार, आशयाची जबरदस्त अभिव्यक्ती ही त्यांची गान वैशिष्ट्ये आहेत मी म्हणते कारण त्यांचं कार्य अक्षर वाङ्मयात लिहिलेलं आणि अजरामर आहे म्हणून आहेत हा प्रयोग मी मुद्दाम केलेला आहे.
त्यांचे गाणे म्हणजे माधुर्याचा सुरस आविष्कार आहे. बाबूजी आणि गदिमा ही मराठी संगीतातील अमर जोडगोळी आहे. सूरप्रभू आणि शब्दप्रभूचा सुरेख संगम रसिक श्रोत्यांच्या अंतःकरणी विराजमान झाला. त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. संगीत हा बाबूजींचा श्वास होता, तर राष्ट्रप्रेम हा त्यांचा आत्मा होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील अप्रतिम चित्रपट हे त्यांचे चित्रपट सृष्टीला मिळालेले अनुपम योगदान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे दैवत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट निर्मितीच्या काळात त्यांना मृत्युंजय योग्याप्रमाणे मृत्यूशी संघर्ष करावा लागला. शेवटच्या काळात त्यांच्या कानाने सुरांची साथ सोडली, पण या सूरब्रह्म्याने अनंत सुरांचे साम्राज्य, विश्व संगीताला अक्षर सुरांचं साम्राज्य बहाल करून आपला कर्मयोग दिव्यत्वाला पोचविला. त्यांना भावपूर्ण आदरांजली. वा वा वा, गदाधर मॅडम छान झालं. छान छान शुभांगी. वा, खूप छान शुभदाताई. ताई, खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान झालं, मस्त. आपल्या समोर आता दत्तात्रय मराठे सादरीकरण करतायत. हा, दत्तात्रयराव, करा सुरुवात. मी एक कविता वाचून दाखवतोय. वा वा वा. त्याचं नाव आहे काव्य निर्मिती कंसात रेसिपी, म्हणजे कविता कशी करायची असते त्याची ही कविता आहे. शब्द बोले भावनेला चल माझ्या संग, शब्द बोले भावनेला चल माझ्या संग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, आशय विषय ठेवूनी जिवंत, आशय विषय ठेवूनी जिवंत, करूया रचूया चारोळी अष्टोळी, देऊ त्याला काव्य रूप, देऊ त्याला काव्य रूप, तालाची संग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, शब्द मांडणीला यमके गुंफूनी, शब्द मांडणीला यमके गुंफूनी, ठेवू अनुप्रासे भारे अलंकारे, ठेवू अनुप्रासे भारू अलंकारे, टाळूनिया शब्द गुंता, टाळूनिया शब्द गुंता, टाळू रसभंग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, उचल लेखणी व्यक्त करू दुःख, उचल लेखणी व्यक्त करू दुःख, साधूया संवाद रसिक श्रोते संग, साधूया संवाद रसिक श्रोते संग, जोडून या नाते बंध, जोडून या नाते बंध, राहूया अभंग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, शब्द बोले भावनेला चल माझ्या संग, शब्द बोले भावनेला चल माझ्या संग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग, आनंदाचे डोही भरू कवितेचे रंग.
धन्यवाद. वा 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 वा, वेगळाच विषय आणि छान मांडला. मराठे साहेब, अप्रतिम खूप कविता, छान. अप्रतिम. अप्रतिम झालं. तुम्हीच लिहिली आहे ना? हो हो. खूप छान, खूप छान. खूपच छान. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंद शेठ, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मी आज तुम्हाला महाराणा प्रताप त्यांच्याबद्दल माहिती 2 भागात देणार आहे. आज पहिला भाग, पुढच्या वेळेला दुसरा भाग. तर त्याचं पहिलं महाराणा हे त्यांचं चित्र हे एक, वा वा वा. आणि ह्या दुसरे. अच्छा. वा. आपल्या देशात बरेच राजे महाराजे होऊन गेले, परंतु महाराणा प्रताप सारखा राजा विरलाच. आज पण त्यांच्या शौर्यगाथा आणि गोडवे गायले जातात. बहादुरी आणि शूरपणामुळे ते अमर झाले. आजही ते जनमानसात प्रेरणास्थान बनलेले आहेत. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी राजस्थानच्या कुंभलगडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदयसिंग व आईचे नाव जीवन कुंवर. त्यांना लहानपणी महाराणा प्रतापाने किका नावाने हाक मारायचा. उदयसिंग यांनी त्यांच्या मृत्यूसमयी आपला धाकटा मुलगा जगमल याला त्यांनी राजगादीवर बसविले. त्याला इतर सरदार व जहागीरदारांनी विरोध केला, कारण महाराणा प्रताप हे उत्तम लीडर होते. तसेच ते जगमलचे मोठे भाऊ होते. तेव्हा त्यांचाच हक्क आहे की गादीवर बसण्याचा. तेव्हा त्यांना राजगादीवर बसवा म्हणून सांगू लागले. जगमल हा गादीवर बसल्यानंतर जनतेवर अत्याचार करू लागला. तेव्हा राणांनी त्यांना जनतेवर अत्याचार करून राज्य चालविता येणार नाही असे सांगितले. तेव्हा जगमल ते राणांना तेथून निघून जाणं सांगितले. नंतर समस्त सरदारांनी 1 मार्च 1576 रोजी कुंभलगडावर राणांचा राज्याभिषेक केला. तेव्हा जगमलला फार राग आला आणि तो वैर भावनेने पेटून उठला. त्याने तसंच जाऊन अकबराला मिळाला. तर अकबराने त्याला काय केलं, तर जहाजपूर क्षेत्र व निम्मे शिरोही राज्य त्याला दिले. परंतु शेवटी शिरोही राजाशी लढताना जगमलचा मृत्यू झाला. अकबराच्या कौऱ्यापुढे राजपुतानाच्या राजांनी डोके टेकविले होते. त्यांनी मुघलांच्या घराण्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठेचा आदर ते विसरले. अकबराने महाराणा प्रताप यांच्याकडे 4 वेळेला शांतिदूत पाठवले, परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराचा एकही प्रस्ताव धरला नाही. त्या सगळे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले. एकलिंग महाराज हे राणाजींचे कुलदेवत होते. उदयपूर येथे हे एकलिंग महादेव यांचे मंदिर आहे. महाराणा प्रताप यांनी भगवान एकलिंगजीची शपथ घेतली होती की आयुष्यभर ते कधीही अकबराला आपला राजा म्हणून स्वीकारणार नाही. अकबराने सतत 30 वर्ष प्रयत्न करूनही महाराणा प्रताप यांनी त्यांची अधीनता स्वीकारली नाही. आवडता घोडा चेतक होता. 72 किलोचे चिलखत घालायचे आणि हातात 81 किलोचा भाला धरायचे. ढाल, तलवार, चिलखत यांचे एकूण वजन 208 किलो होते आणि ते घेऊन रणांगणात ते लढायचे. यावरून त्यांची शक्ती किती होती हे आपल्या लक्षात येईल. ते लढाईला जाताना 2 तलवार नेहमी घेऊन जायचे. कारण का, तर त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं, कुठल्याही निशस्त्र जो सैनिक असेल त्याच्यावर वार करायचा नाही. त्याला तुझ्याकडची एखादी तलवार दे आणि त्याच्याशी शस्त्र दिल्यानंतर मग तू त्याच्याशी लढायचं, असं त्यांच्या आईने सांगितलं होतं. म्हणून ते नेहमी लढायला जाताना 2 तलवार घेऊन जायचे. आता त्यांच्याबद्दल त्यांचं एक चिलखत वगैरे कसं असतं होतं ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, हे त्यांचे स्वॉर्ड म्हणजे तलवार, भाले. जरा वरती पकडा.
हा हा हा. वा वा वा. जसे चिलखत कसे होते बघ, चिलखत हम्म. असे चिलखत होते, 72 किलो वजनाचे. नंतर त्यांचा ध्वज जो होता, त्यांचा ध्वज हा असा ध्वज होता. अरे वा. ओके ओके. तर ते ज्या वेळेला लढाई करायची त्यावेळेला त्यांची जी तलवार होती, त्यांची एवढी ताकद होती की एका फटक्यात ते समोरच्या माणसाला डोक्यापासून त्याचे चिलखत तसेच त्याच्या घोड्यापर्यंत ते कंप्लीट चिरून टाकायचे. बघा, एवढी त्यांची ताकद होती. व त्यांनी त्या माणसाला व डोक्यापासून त्याचे चिलखत आणि घोडा पण कंप्लीट चिरलं गेलं, एवढी त्यांची ताकद होती. राणा प्रताप अकबराने मेवाड जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. राणाने अकबराच्या सैन्याशी अनेक वर्षे युद्ध केली. त्यांचे शौर्य इतके होते की त्यांच्या शत्रूंना सुद्धा त्यांच्या युद्ध कौशल्याची खात्री पटली होती. ते नुसतेच शूर होते असे नाही, तर त्यांच्याकडे औदार्य पण होते. की जसं एका लढाई झाल्यानंतर त्या लढाईत ते सरदार मारले गेले, तर त्यांचे जे त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या एकट्याच पडायच्या. अशा वेळेला ते त्यांना त्यांच्या सैन्याला सांगून त्यांना एकत्र उभे करून नंतर प्रत्येकाला ज्या ज्या त्यांचे कोण होते माणसं, म्हणजे त्यांचे नातेवाईक जे होते, त्या नातेवाईकडे ते मोठ्या मान सन्मानाने पाठवायचे. हे त्यांच्याकडे औदार्य होतं. त्या मानाने आता मी त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं, तिकडच्या लोकांनी त्यांची कॉईन बघा, मुद्रा. वा वा वा. तसेच ही पण दुसरी कॉईन बघा. वा. असं त्या राजाकडे फार म्हणजे लोक त्यांना फार मानतात. अजूनही त्यांचे उत्सव सुद्धा साजरे केले जातात. वा वा वा. धन्यवाद. छान छान. अगदी सविस्तर छान माहिती दिली. चित्रात खूप खूप मेहनत घेतलेली आहे. खूप छान अभ्यास आणि खूप छान माहिती. छान माहिती आणि चित्र दाखवून खूप छान केलं सादरीकरण. उपयुक्त माहिती. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा, अनामिकाताई करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आपण आता महाराणा प्रताप यांच्याबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती ऐकली. आता मी महाराणा प्रतापच्या राजा चेतक यांच्याबद्दल माहिती देणार आहे. मेवाडचा राजा महाराणा प्रतापची गाथा अशी एक वीरगाथा आहे ज्यामध्ये त्यांचा घोडा चेतकचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेलेले आहे. चेतक तेज गती, बलवान, स्वामीनिष्ठ आणि युद्ध कौशल्य निपुण होता. चेतकला लहानपणापासून तेज गती, युद्ध कौशल्य आणि विभिन्न परिस्थितीत शांत कसे राहायचे ह्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. म्हणूनच तो गती, शक्ती आणि सहनशक्ती पूर्ण होता. चेतक पांढरा शुभ्र आणि त्याला निळ्या काळ्या केसांच्या असल्यामुळे त्याला निळा घोडा म्हणून ओळखलं जात. राजस्थानच्या गीतांमध्ये निळ्या घोड्यावर सवार होणारा पराक्रमी मेवाडी प्रताप असे वर्णन आढळतं. आता हा बघा चेतक घोडा, हा बघा. अरे वा. अगदी बलवान आणि सुंदर दिसतो आहे. चेतक आपल्या पाठीवर महाराणा प्रताप त्यांची तलवारे, भाला व चिलखत सकट जवळजवळ 208 किलोचे वजन पाठीवर घेऊन युद्धात शूरवीराप्रमाणे लढत असे. राणाचा अत्यंत आवडता घोडा होता तो. चेतकची ताकद, वफादारी व युद्ध कौशल्याचे उदाहरण हल्दी घाटीच्या युद्धात पाहावयास आपल्याला मिळते. मेवाड पश्चिमेला पिवळ्या मातीचे पहाडी रांगांमध्ये
5 किलोमीटर लांबीच्या घाटीला हळदी घाटी नाव आहे. इथेच हळदी घाटीचे युद्ध 21 जून 1576 रोजी राणा प्रताप व अकबर सेना म्हणजे मुघल सेनामध्ये झाले. कारण अकबरला मेवाड व राणा प्रताप हवे होते. राणा प्रतापला ते कधीही मान्य नव्हते. ओळखू येऊ नये म्हणून युद्धात राणा प्रताप चिरखत घालत, तर घोड्याला सुद्धा लोखंडी कवच घालत. चेतकच्या तोंडावर हत्ती सोंडीचे कवच व त्यामध्ये तलवारी असत. युद्धात राणाच्या आदेशानुसार चेतक अकबर सेनानी मानसिंगच्या घोड्यावर तुटून पडला. मानसिंग पेक्षाही उंच छलांग त्यांनी मारली, जेणेकरून राणा प्रताप मानसिंगच्या सेनानीला मारू शकले व मानसिंगला घायल केले. परंतु असे करतेवेळी मानसिंगाच्या घोड्याच्या हत्ती सोंडेच्या कवचातील तलवारीमुळे चेतकचा पाय मात्र जखमी झाला, रक्तबंबाळ झाला, वेदनापूर्ण पाय अधू झाला. तरी पण शूरपणे तो चेतक लढत राहिला. हे पाहून महाराणांच्या सेनानीने राणांना मेवाडच्या उज्ज्वल भवितव्यासाठी युद्धातून बाहेर निघण्यास सांगितले. राणा प्रतापना ते पटले आणि ते तिथून निघाले. चेतक घोडा अगम्य शक्ती आणि गतीने आपल्या स्वामीच्या रक्षणार्थ दुश्मनांना तुडवत मैदानाबाहेर धावत सुटला. चेतक सर्वस्व पणाला लावून पळत होता. समोर आलेला 26 फूट रुंदीचा पहाडी नाला त्याने एक मोठी छलांग मारून पार केला. तुम्हाला मी दाखवते, हे बघा 26 फूट म्हणजे छलांग मारली त्यांनी अशी. वा वा वा. 26 फूटची छलांग त्यांनी एका फटक्यात पार केली. मुघल सैन्यांना हे काही जमले नाही. चेतकने कर्तव्यनिष्ठेने प्राणांची बाजी लावून आपल्या स्वामींचे प्राण वाचवले होते. त्यांना सुरक्षित स्थळी आणून सोडले होते. जखमी घायल चेतक आता थकला होता, अति रक्तस्राव झाला होता आणि खूप धावत असल्यामुळे तो निशभ्रम झाला होता आणि त्याचे त्यानंतर प्राणोत्क्रमण झाले. राणा प्रतापना हा एक मोठा आघात होता. तो त्याचा आवडता घोडा होता. चेतकची स्वामीनिष्ठा पाहून राणा प्रतापचा सख्खा भाऊ शक्तिसिंह आपले जुने मतभेद आणि अकबर सेना सोडून राणांना भेटाव्यास आला. दोघांनी मिळून चेतकचे 10 संस्कार केले. तेथे चेतक घोड्याची समाधी आहे. दरवर्षी या ठिकाणी जत्रा भरते. चेतकची वीरता आणि बलिदानामुळे इतिहासात तो अमर झाला. आज पण आपल्याला शक्ती, समर्पण आणि स्वामीनिष्ठा आणि कर्तव्य पालनाची चेतकची गाथा ही प्रेरणा देत असते. वा वा वा. चेतकचं जेव्हा प्रणोत्क्रमण झालं तेव्हा राणाला खूप दुःख झालं. हे बघा, तो त्याला आपल्या गळाभेटीत घेऊन रडत असतो. तर अशी आहे चेतकची स्वामीनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठा. वा वा वा. अशा पराक्रमी राजा प्रताप आणि त्याचा शूर घोडा प्रतापची गाथा सांगणारा चित्रपट जय चितोड 1961 मध्ये आला होता. त्यातील लताजींचे गाणे एक आहे जे भरत व्यास यांनी लिहिलेलं आहे. पवन वेग से उड़ने वाले घोड़े तुझ पे सवार है जो, मेरा सुहाग है जो, रखियो रे उनकी लाज. हे त्यांचं अतिशय सुंदर गाणं आहे. हे गाणं आणि चित्रपट खूप अजरामर झालं त्यावेळेला आणि आजही आहे. जमल्यास सर्वांनी नक्की पहा. वा वा वा. होय होय होय. धन्यवाद. छान. खूप छान. धन्यवाद. छान माहिती दिली. चांगली माहिती छान दिली. चित्रासकट. तयार. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आजचा माझा विषय आहे संगीत हे मेंदूचे टॉनिक आहे. आरोग्य संगीत या पहिल्या भागात आपण बघितलं की पृथ्वी तलावर मानवाच्या उत्क्रांती काळापासून आपल्या पूर्वजांनी संगीताचं महत्व ओळखलं होतं आणि याच संदर्भात
संगीत विषयक संशोधनातून हे सिद्धही झाले आहे की संगीत हे मानवी विकासाला पूरक आहे. तसेच मानवाच्या मेरुदंडातील 33 मणके व 33 वर्णाक्षरांचा परिणाम पिंडी तसंच ब्रह्मांडातही होत असतो हे आपणास अनुभवाला आलेले आहे. संगीताचा बेस वर्णाक्षरेच आहेत आणि म्हणून त्यातून निर्माण होणारे संगीत आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. आजपर्यंतच्या संशोधनात हे सिद्ध झाले की संगीतातील अनेक रागदारी मानवी शरीरातील आजारांवर व रोगांवर अत्यंत प्रभावीपणे परिणाम करत आहेत. म्हणजेच मानवी शरीरातील आजारांवर व रोगांवर ते प्रभावशाली परिणाम करून माणसांना ते रोगमुक्त करतात. येथे आपण या निमित्ताने 2-3 फक्त उदाहरणं बघणार आहोत. तोडी भैरवी या रागांनी रक्तदाब व मानसिक ताण कमी होतो, मानसिक शांतता मिळते. त्याचबरोबर योग्य मंत्र, ऋचा व गीत रचनांचा हृदयावर व मेंदूवरही विशिष्ट परिणाम साधता येतो. सारंग रागाने शरीराचे तापमान कमी होण्याबरोबरच शरीरात आवश्यक असलेली इतर द्रव्ये संतुलित राहू शकतात. स्त्रियांच्या प्रदर रोगावर सारंग रोगाचे परिणाम होतो. तर आसावरी रागांवर आधारित योग्य गीतरचनांची साथ मिळाल्यास वीर्यवर्धन होते व सृजनशक्ती वाढते. संगीत व आरोग्य यावर शास्त्रीय संगीतात फार मोठे संशोधन सुरू आहे. स्वास्थ्य संगीतही तयार होत आहे. संगीताचा करमणूक म्हणून उपयोग होत असला तरी मन शांत होण्यासाठी विशेष उपयोग होतो. म्हणून संगीत हे देवप्रिय आहे व ज्यांना संगीत आवडत नाही ते असुर प्रवृत्तीचे आढळतात असे समजले जाते. संगीत जीवनाला अधिक आनंददायी करते. आपला मेंदू संगीत लक्षात ठेवण्यासाठी आणि ते जास्त काळ तसंच स्मरणात ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. जन्माला येण्यापूर्वीपासूनच सर्वात पहिल्यांदा आपण आईच्या हृदयाचा ठोका ऐकलेला असतो. त्यानंतर काही आवाज, मग गाणी, भूपाळी किंवा अन्य प्रकारचे संगीत आपण ऐकत असतो. त्यामुळे आपल्या मनाची खुशीही वाढत असते. मोठे होत असताना संगीताच्या तालावर आपल्या क्रिया होतात. अगदी व्यायाम करतानाही आपण संगीताच्या तालावरच करतो. ताल संगीत काम सहजपणे होत असतं. त्यामुळे आपला मूडही चांगला राहतो किंवा मूड चांगला होतो. संगीताचे स्थान आपल्या जीवनामध्ये खूप खोलवर रुजलेले आहे. संगीत ऐकल्यामुळे किंवा तयार केल्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो. मेंदू आपल्या भावना निर्माण करतो किंवा नियंत्रित करण्याचं काम करतो. चंचल संगीताने आरोग्याच्या भावना, संवेदना उत्तेजित होतात. संगीत हे मज्जासंस्थेला आराम देत असताना ते शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करते. संगीत मानवी मेंदूवर इतर कोणत्याही अनुभवापेक्षा खोल छाप पाडते. अशा प्रकारे संगीताचा आपल्या जीवनावर शक्तिशाली परिणाम होत असतो. एका सर्वेक्षणात असे सांगितले आहे की बालपणापासून संगीताच्या संपर्कात असलेल्या 68% लोकांची नवीन नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता उत्कृष्ट किंवा खूप चांगली आहे. तर संगीत संपर्कात नसणाऱ्यांची 50% आहे. म्हणजे संगीत हे मेंदूच्या व्यापक व सर्वात वैविध्यपूर्ण नेटवर्कला सक्रिय करते. म्हणजे संगीत हे आपल्या मेंदूतील मोटर सिस्टीमला सक्रिय करते व त्यामुळे ठेका किंवा बीट्स आपल्याला आपोआप ओळखता येऊ लागतात. धन्यवाद. पुढील भाग.
नंतर बघूया. हा, छान छान, खूप महत्वाची माहिती. खूपच छान आणि महत्वाचं आहे. व्हेरी खूप गुड. खूप छान, खूप छान माहिती. माहिती छान. धन्यवाद. छान 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 आहे. उत्कृष्ट माहिती मिळाली. आम्ही समृद्ध आहोत आणि श्रीमंत पण. आपल्या समोर आता नीताताई उपासिनी बेंगलोर वरून सादर करतायत. हा, करा, सुरुवात करा. आज मी एक 5 गंधर्व कन्या, ज्यांना गंधर्व कन्या म्हणता येईल अशा प्रमुख गायिकांबद्दल थोडक्यात त्यांचं जीवनपट थोडक्यात सांगणार आहे. पण त्याआधी थोडस संगीताबद्दलच आहे हेही. आपल्याकडे गीतेमध्ये भगवंत प्राप्तीसाठी 3 मार्ग सांगितलेत. पहिला मार्ग आहे ज्ञानमार्ग, दुसरा आहे कर्म मार्ग आणि तिसरा सांगितलाय भक्ती मार्ग. या 3 मार्गांपैकी भक्ती मार्गात तर संगीतच एक प्रमुख भक्तीचं साधन मानलं गेलंय. इतरही अनेक कला आहेत, जसे की नाट्यकला, चित्रकला, काव्यकला, शिल्पकला. पण देव या कल्पनेशी जर एकरूप व्हायचं असेल तर संगीतासारखं दुसरं साधन नाही. म्हणून संगीताला नादब्रह्म असंही म्हणतात. सर्व व्यापक असं आहे ते संगीत. एखादं चांगलं गाणं आपण ऐकलं की आपण लगेच गुणगुणायला लागतो, म्हणजेच ते विश्वव्यापी आहे आणि सर्व सजीव प्राण्यांमध्ये ते अंगभूत आहे. संगीताची जादूच अशी विलक्षण आहे. आपलं शरीर म्हणजे वेल मॉड्युलेटेड वेव्हज आहेत. संगीत म्हणजे तरंग आणि या संगीताशी आपलं अद्वैत साधलं जातं. म्हणून संगीत हे उत्तम माध्यम आहे. आतापर्यंत संगीतावर बरेच जण बोलले. आता संगीतात ज्यांनी विशेष काही ठळक केली अशा प्रमुख 5 मी त्यांना गंधर्व कन्या म्हणते, कारण त्या अतिशय त्यांनी संगीतात अजोड असं काम केलेलं आहे. त्यातल्या पहिल्या ज्या आहेत त्यांना म्हटलंय भावसंगीतातला हिरवा चाफा, अर्थातच सुमन कल्याणपूर. त्यांची 1950 ते 1986 अशी प्रदीर्घ अशी सांगीतिक कारकीर्द आहे. जन्मगाव त्यांचं होतं कलकत्ता. त्यानंतर त्यांचे कुटुंब म्हणजे त्यांचे आई वडील त्यांनी ढाका या शहरात स्थलांतर केलं. त्यानंतर काही वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य केलं. नंतर ते मुंबईला आल्या. त्यांचे आई वडीलही मुंबईला आले. त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं त्यांना संगीताची विशेष आवड होती, म्हणून अर्थातच वडिलांनी त्यांना केशवराव भोळे हे त्यांचे गुरु त्यांच्याकडे नेलं आणि मग त्यांचं संगीताचं शिक्षण सुरू झालं. घरात त्यांच्या पियानो होता आणि तो पियानो बघून त्यांना जास्ती संगीत कलेबद्दल अतिशय प्रेम निर्माण झालं. पण मुळामध्ये त्यांना मात्र चित्रकलेची आवड जास्त होती. त्यामुळे त्यांनी त्या काळात जे स्कूल ऑफ आर्टला प्रशिक्षण घेतलं. पण एकीकडे संगीताचे प्रशिक्षण त्यांचं चालूच होतं. त्यांचे गुरु त्यांना घरी येऊन संगीत कले शिकवत असत. मी इथे आवर्जून एक गोष्ट सांगेन की त्या काळामध्ये आपल्या डोंबिवलीमध्ये तलत मेहमूद यांच्या बरोबर त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम केला. आणि जेव्हा त्यांनी हा जाहीर कार्यक्रम तलत मेहमूदजी यांच्याबरोबर केला तेव्हा तलतजींनी त्यांना सुचवलं की तुम्ही प्लेबॅक सिंगिंग करावं असं मला वाटतं, कारण तुमचा आवाज हा प्लेबॅक सिंगिंगला अतिशय योग्य आहे. तर मग त्यांनी ते मनावर घेतलं आणि मग नंतर त्यांचं सिनेसंगीताची कारकीर्द सुरू झाली. पण त्यांना पहिला जो ब्रेक मिळाला तो HMVनी मंगू या फिल्ममध्ये प्रथम त्यांना गाण्याची संधी दिली आणि मग त्यानंतर त्यांची सांगीतिक कारकीर्द सुरू झाली. 1952 नंतर त्यांनी OP नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायनही केलंय. त्यांनी जवळजवळ 8 भाषांमध्ये, प्रादेशिक भाषा याच्यामध्ये भोजपुरी, बंगाली, त्याच्यानंतर उडिया, हिंदी तर होतच, इंग्रजी सोडून बाकी बहुतेक सगळ्या प्रांतामध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं. जवळजवळ 7 भाषांमध्ये त्यांनी गायन केले आणि 5000हून त्यांची गाणी रेकॉर्डेड आहेत. आणि ज्या वेळेला स्टुडिओमध्ये जेव्हा लताजी किंवा आशाजी उपलब्ध नसायच्या तेव्हा एखादं गाणं हे सुमनजींच्या आवाजामध्ये पहिल्यांदा रेकॉर्ड केलं जायचं आणि नंतर त्याची कॅसेट बनायची. असा एक पायंडाच पडला होता त्या काळामध्ये. सर्वात प्रथम त्यांनी जेव्हा मराठीमध्ये 1961 मध्ये पुत्र व्हावा ऐसा गुंगा याच्यामध्ये संगीतकार वसंत प्रभू यांच्या दिग्दर्शनाखाली गायन केलं आणि ते गाणं अतिशय गाजलं. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते.
तर हे गाणं अजरामर गाणं त्याच्यानंतरही त्यांनी अनेक मराठी भजनं, मराठी भक्तिगीत, भक्ती संगीत गायली आहेत, ज्याच्यामध्ये तुझ्या कांती सम रक्त पताका किंवा पूर्व दिशी झळकती, अरुण उगवला प्रभात झाली, उठ महागणपती किंवा ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अशी अनेक गाणी त्यांनी गायली. त्याच्यानंतर आणखी एक आवर्जून उल्लेख करायचा तर त्यांनी दशरथ पुजारी यांच्याकडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक भावगीतही गायली. 50हून अधिक एक त्यांनी भावगीत त्या काळात गायली. त्याच्यातलं बरीचशी गाणी आपल्याला माहिती आहेत. आकाश पांघरोनी जग शांत झोपलेले किंवा मृदुल कराने छेडित तारा, असंख्य गाणी त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाखाली गायली. त्यानंतर जवळजवळ रफी साहेबांबरोबर त्यांनी 150 गीतं तिने गीतं गायली आहेत. त्यांचे आवडते छंदही फार आहेत आणि या वयात ते अजूनही कार्यरत आहेत, ते विशेष. त्यांचे अनेक कार्यक्रम परदेशांमध्येही गाजले. जास्ती कार्यक्रम त्यांनी कॅनडा, त्रिनिदाद, वेस्ट इंडिज इथे जाहीर कार्यक्रम त्यांनी केले. आणि आज त्या काळामध्ये सुद्धा लताजींच्या तोडीचा आवाज म्हणून सुमनजींचा आवाज ओळखला जायचा. त्यांनी संगीतात अनेक पुरस्कार मिळवलेत, पद्मभूषणही मिळवलाय. त्यानंतर त्यांना अनेक भारतरत्नासारखे पुरस्कार, दादासाहेब फाळके अवॉर्ड असे पुरस्कारही मिळालेत. प्रसिद्धीपासून अतिशय दूर अशी ही गुणी गायिका आजही तितक्याच या एवढ्या वयाला सुद्धा ते अजूनही कार्यरत आहेत आणि आवाज अजूनही छान आहे, हे विशेष. तेव्हा अशा या गायिकेची मी तुम्हाला थोडक्यात तोंडओळख करून दिली. पुढच्या वेळेला मात्र मी एक छोटासा क्लू देते. भजन सम्राज्ञी, जशा या भावसंगीतातल्या सम्राज्ञी म्हणता येईल, तशा दुसऱ्या ज्या आहेत त्या भजनाच्या बाबतीमध्ये किंवा भजन सम्राज्ञी असं म्हणता येईल, तर त्यांची ओळख पुढच्या भागामध्ये क्रमशः आपल्याला मी करून देईल. वा वा वा, छान छान माहिती दिलेली आहे तुम्ही. खूपच छान, छान माहिती. आता आपल्या समोर अनुसुयाताई कुंभार सादरीकरण करतील. हा, अनुसुयाताई करा सुरुवात. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. मी आज झिम्मा ही बालकविता सादर करत आहे. आभाळीच्या अंगणातून धारा आल्या बाई, लपल्या या घरट्यातून कशाची मुताई. आभाळीच्या अंगणातून धारा आल्या बाई, लपल्या या घरट्यातून कशाची मुताई. काडी काडी चोचीतून काऊ आणि बाई, माडीसाठी झाडावरच्या भिजून भिजून जाई. साडी हिरवी लपेटून राही मन देवी, निळ्या शार पाण्यातून आभाळाला पाही. पाने फुले नाचताती वारा फेर धरी, दारातून नावा घेऊन ओहळ हा जाई. रमली ही धिटुकली पावसात नाही, एरे एरे पावसाची गोड गाणी गाई. ये ग रमा ये ग सुमा ओले चिंब होऊ, ये ग रमा ये ग सुमा ओले चिंब होऊ. पावसाच्या धारा संगे चल जिम्मा खेळू, पावसाच्या धारा संगे चल जिम्मा खेळू. धन्यवाद. वा 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 वा, वा वा, खूप छान. त्या कवितेवर एकदम खूप सुंदर, छान, मस्त मस्त. अनुसयाताई मस्त श्रवणीय झाले. आपल्याला माहिती आहे डॉक्टर शुभदाताई खटावकर या जेव्हा सादरीकरण करतात तर कधी कधी माझ्यावर एक छोटी जबाबदारी येते की त्याचं एक थोडी समीक्षा करणं. जरी ती माझी पात्रता नसली तरी कधीतरी काजवा पण सूर्याला सांगतो माझ्याकडे पण थोडा प्रकाश आहे. जरा बाकीच्यांचे आवाज बंद करतो आणि मग पुढे जातो. तर आज त्यांनी आपल्याकडे छान विषय मांडला आहे, तो म्हणजे सुधीर फडके, आपले लाडके बाबूजी. एक अलौकिक व्यक्ती म्हणून मांडलाय. आपल्याला माहिती आहे की त्यांची 2018ला आपण
100वं वर्ष साजरं केलं. पण डोंबिवलीतील प्रभाकर अत्रे यांची ग पद भावगीत आणि सुगम संगीत ते म्हणत होते, ही एक नवीन माहिती मिळालेली आहे. त्यांचं जीवन समर्पित होतं भावगीत आणि सुगम संगीतासाठी. खूप खडतर प्रवास झालाय. त्या म्हणतात जगाला सुवर्ण कांचनी रत्न प्राप्त झालं त्यांच्या रूपाने. त्यांचं मूळ गाव कोकणातलं देवगड येथे, पण आजोबा कोल्हापूरला गेल्यामुळे जन्म कोल्हापूरचा. वडील निष्णात वकील होते. पंडित वामनराव यांच्याकडे त्यांनी संगीत सुरू केलं, पण लवकर वडील वारल्यामुळे परत संघर्ष काळ आला. उपासमारीत पण गाणं त्यांनी टिकवलं. मुंबई ते उत्तर भारत त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जे गाण्यातल्या ज्या पोट हे आहेत संगीताच्या, त्याचं ज्ञान प्राप्त झालं, अभ्यास खूप झाला आणि त्यातून ते एक संगीतकार म्हणून उदयाला आले. 110 मराठी चित्रपट, 20 हिंदी चित्रपट आणि नाट्यसंगीताचा पगडा असलेल्या काळात भावगीत आणि भक्तिगीत लोकांमध्ये रुजवली. बाबूजींनी जे गीत रामायण म्हटलं, तर तेव्हा बाबूजी आणि गदिमा ही जोडगोळी होती. त्याला ते सूरप्रभू आणि शब्दप्रभू म्हणतात. बाबूजींनी 2 गोष्टींवर खूप प्रेम केलं, संगीत आणि राष्ट्रप्रेम. सावरकर हे त्यांच्या खूप आत्म्याच्या खूप जवळचं व्यक्ती होती. सावरकरांवर त्यांनी चित्रपट काढला, तो पुरा केला, पण तो पुरा करताना पण शेवटच्या काळात त्यांची श्रवण शक्ती गेली होती. बाबूजींना फार जवळून बघितलेलं आणि ह्या चित्रपटाच्या काळात त्यांच्याबरोबर असलेले करंदीकर म्हणून ग्रस्त डोंबिवलीत आहे, त्यांच्याकडून पण मी ह्या गोष्टी ऐकल्या होत्या. डॉक्टर शुभदाताई, एक अलौकिक व्यक्तीची ओळख करून आम्हाला दिल्याबद्दल, म्हणजे ओळखीचं आहे पण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या चष्म्यातून ती व्यक्ती वेगळी आणखी समजते. तुमचे खूप खूप आभार. आणि या पुढची सूत्र मी डॉक्टर शुभदाताईंकडे देतोय. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. आजच्या सादरीकरणामध्ये प्रत्येकानं वेगळा विषय घेतला. एक मिनिट डॉक्टर शुभदाताई, परत मी माझ्याकडे एवढ्यासाठी घेतो. विकास पाटीलांचं सादरीकरण झालं ना, तेव्हा तुम्ही जॉईन नव्हता. विकास पाटीलांनी आज एक छान विषय मांडलाय, शुभ चिंतनातून आनंद. म्हणजे स्वतः आयुष्यात आनंदी व समाधानी होण्यासाठी दुसऱ्यांचं शुभचिंतन करायचं. तर शुभचिंतन म्हणजे काय हे पण त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. दुसऱ्यांना आनंद देता आला पाहिजे आणि देण्याने जो आपण आनंदी होतो त्याचा आनंद घेता आला पाहिजे. कारण आपण जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतो तो फिरून परत आपल्याकडे येतो. म्हणजे आपल्यालाही आनंदी करणाऱ्या घटना, व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. त्याला कर्मा कम्स बॅक असं म्हणतात, म्हणजे दिले ते परत येते. त्यांनी छान सांगितलं की शुभ विचार वारंवार रुजवले मेंदूमध्ये तर आपण शुभचिंतक होतो किंवा शुभचिंतन करू शकतो. आणि चिंतन म्हणजे काय आणि विचार म्हणजे काय ह्याचं त्यांनी छान वर्णन केलं की सातत्याने विचार, शुभविचार डोक्यात आल्याने आपण शुभचिंतिक बनतो आणि ती एक स्वतःला सवय होते. त्याच्या विरुद्ध आपल्याला माहिती आहे की दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं, जर दिलेलं तसंच परत येत असेल तर आपल्याकडे पण दुःख आणि आपलं कोणी वाईट चिंतनानं असू शकतं. तर चिंतनाने काय काय मिळू शकतं त्यांनी 3च शब्दात सांगितलेलं आहे, यश, समृद्धी आणि ईश्वर प्राप्ती. या तिन्ही गोष्टी त्या चिंतनातून मिळू शकतात. त्यामुळे आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करणं, सातत्याने विचार करणं
म्हणजे त्याचं चिंतनामध्ये रूपांतर होईल आणि थोडी ती आपोआप होणारी प्रक्रिया बनेल आणि दुसरेही आनंदी असतील, दुसऱ्यांना देण्याचाही आपल्याला आनंद मिळेल आणि कर्मा कम्स बॅक या तत्वानुसार आपल्याकडेही हे फिरून येईल, दुसरे आपले हितचिंतक किंवा शुभचिंतक बनू. विकास पाटील, फार छान विषयाला तुम्ही आज हात घातला आणि त्यांनी आणखी ज्ञानात भर पडली. तुमचे खूप खूप आभार. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही नमस्कार सर्वांना. सर्वांची सादरीकरण अतिशय सुंदर झाली आणि संगीताला सर्वांनी अधिक मान दिला याबद्दल खूप बरं वाटलं. कारण संगीत हा आपल्या भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. विकास पाटलांचे सुंदर विचार मला ऐकायला मिळाले नाहीत आणि कर भला सो भला, शुभचिंतन शुभ घटना हे त्यांच्या वक्तव्याचं जे काही फलित होतं ते सर्वांकडून ऐकून मी धन्य झाले. सर्वांचे चांगले हो न हो, दुःख ते कुणा, हा आपला प्राण. मागच्या वेळेला प्रसंगावधानाचं अर्ध चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं होतं आणि त्या पुढचं महत्व आणि कार्य आज त्याने आपल्यापुढे सादर केलं. पाण्याची प्रचंड भिंत कशी आली, सर्व जलमय झालं. समुद्राने दाखवलेलं आपलं अखंड आणि प्रचंड सामर्थ्य, प्रचंड वेग, तांडव संपलं. स्मशान शांतता पसरली आणि हे ती मुलगी सर्व विचारक्रांत होऊन निसर्ग चक्राचा अभ्यास करत होते. 100मध्ये एखादं मूल असं असतं की जे चौकटीच्या बाहेर जाऊन जीवनाचा आणि निसर्गाचा असा अभ्यास करतं. त्यातली ही एक मुलगी होती. लाट कशी तयार होते हे गुपित तिला सतावित होतं आणि या लाटा मानवी जीवन कसं उद्ध्वस्त करतात. नेमून दिलेल्या पाठ्यक्रमापेक्षा तिला शिक्षकांनी विशेष ज्ञान दिलं होतं. विज्ञानाचा अर्थच आहे मुळी विशेष ज्ञान आणि ते जर नीट वापरलं नाही तर आजची पिढी जे वापरते आहे ते विपरीत ज्ञान. पण त्या मुलीला विशेष विज्ञान शिकवलं गेलं असल्यामुळे भूगोल आणि विज्ञान यांचा सुसमन्वय तिच्या अध्यापनात झालेला होता आणि त्यामुळे तिच्या प्रसंगावधानाने सर्वांच्या जीवन नौका वाचल्या हे सत्य आपल्याला ऐकायला मिळालं. तिसऱ्या दिवशी जे काही वृत्तपत्रातून किंवा प्रसार माध्यमातून मृत्यूच्या घटना ऐकू आल्या त्या ठिकाणी जिथे तिने त्यांचे प्राण वाचवले तिथे सर्वांचे प्राण वाचले ही तिच्या प्रसंगावधानाची सगळ्यात मोठी पोचपावती आहे किंवा निसर्गाचं सामर्थ्य ओळखण्याची ताकद तिच्याकडे असल्यामुळे कुठलाही मृत्यूचं सामर्थ्य तिथे प्रस्थापित होऊ शकलं नाही. थायलंडला वगैरे अन्य ठिकाणी 80,500 मृत्यूंचं थैमान, मृत्युमुखी झालेले, बेपत्ता झालेले या सगळ्या वार्ता ऐकायला मिळाल्या. अंदमान बेटावरही हाहाकार मृत्यूचं थैमान आणि मग तिथे राहणारे जे काही आदिवासी होते ते दूर पळाले कारण जन्मोजन्मी तिथे त्यांना आपल्या पूर्वजांपासून निसर्गाचं हे जे रौद्र रूप आहे आणि त्याची किमया काय आहे, सामर्थ्य काय आहे हे माहीत असल्यामुळे ते आपला जीव वाचवून पळाले. पण पर्यटक मात्र ते रौद्र रूप पाहण्यामध्ये रंगून गेल्यामुळे त्यांना मृत्यूच्या भक्षस्थानी पडावं लागलं. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुस्तकी ज्ञान हे एक साधन आहे, ते साध्य नाही. आणि म्हणून बिन भिंतींची शाळा, लर्निंग बाय डुईंग, अनुभव हा ज्ञान देणारा सर्वात मोठा गुरु, या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि त्याप्रमाणे त्याचं अध्यापन व्हावं ही एक सुंदर कल्पना त्या स्वतः शिक्षक असल्यामुळे
आणि आयुष्यभर शिक्षकी पेशाचं वसाय त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं असल्यामुळे त्यांच्यातून हा आजचा आपल्याला गुपित असलेला एक नवा गुण कळाला किंवा त्यांचं श्रेष्ठत्व कळालं. हे असेच नवे गुण प्रदर्शित व्हावेत, प्रसारित व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देते. दत्तात्रय मराठ्यांनी कवितेच्या रंगामध्ये आपल्याला रंगवून ठेवलं आणि टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग या गाण्याच्या ताला सुरामध्ये शब्द बोले भावनेला चल माझ्या संगे. म्हणजे कविता कशी घडावी आणि कवितेमध्ये कशी गोडी आहे हे कवितेच्या रंगात रंगल्याशिवाय कळणार नाही. हे एक सत्य त्यांनी उद्घाटित केलं. चालीत लयीत सुरांच्या संगतीने त्यांनी सुंदर काव्याचा आस्वाद घडवला. त्यांची प्रतिभा अशीच सदैव बहरत राहो ही सरस्वतीच्या चरणी विनम्र प्रार्थना. काव्यम रसात्मकम वाक्यम, नवरसांच्या नवस्वर ध्वनीने तिला वेगळा साज शृंगार प्राप्त होतो. आणि कविता ही भावनांचा आरसा आहे. शब्दांच्या साजाने सजलेलं तो भावना समुच्चय आहे. हे आज आपल्याला दत्तात्रय मराठ्यांच्या काव्य गायनातून आणि सादरीकरणातून ऐकायला मिळालं. अशा सुंदर कविता, सुंदर लेख ऐकण्याचं भाग्य मिळो यासाठी त्यांना शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी आपल्याला महाराणा प्रताप वीर योद्ध्याची अमर परंपरा असलेल्या या भारतातील इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि आपल्याला हे श्रेय भाग्य पुन्हा बघायला मिळावं म्हणून त्यांचे आपण सदैव गोडवे गात असतो. 9 मेला त्यांचा जन्म उदयसिंह वडील. मोठ्या मुलाला त्याने गादीवर बसवलं. जनतेवर अत्याचार करून राज्य करू नये ही आईची शिकवण. 1576 रोजी मोठा भाऊ अकाली गेल्याने अकबराने ते राज्य त्यांना दिलं. त्याने मोगलांचे राज्य तेथे स्थापन केले. अकबराने 4 दूत पाठवून राणा प्रतापकडे आपला प्रस्ताव पाठवला. पण राणा प्रताप हे अत्यंत स्वाभिमानी आणि राजनिष्ठ असल्यामुळे त्याने एकही प्रस्ताव मान्य केला नाही. त्याऐवजी त्यांनी शंकरापुढे अशी शपथ घेतली की अकबराचा प्रस्ताव स्वीकारणार नाही ही प्रतिज्ञा केली. 205 किलो वजन घेऊन लढणार एवढं प्रचंड शौर्य सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. पण निशस्त्राशी लढाई खेळायची नाही ही पण आईची शिकवण त्यांनी आपल्याला सांगितली. म्हणजे मातेनं जसं शिवाजी महाराजांना मोठं केलं तसंच राणा प्रतापच्या आईलाही त्यांना मोठं करण्याचं श्रेय मिळालं. हेही आपल्याला इतिहास कळला. चित्रे दाखवून वक्तव्याला वेगळी जोड दिली. तलवारीचं त्यांच्या महत्व सांगितलं. एका फटक्यात लढणारा वीर आणि घोडा यांचे सरळ 2 तुकडे करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि आपल्याला माहित आहे ये है अपना राजपुताना ना जैसे तलवारों से, ये प्रताप का वतन बना है आजादी के नारों से, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनी अंगारों पे, बोल रहे हैं कणकण से कुर्बानी राजस्थान की. या सगळ्या गोष्टी अरविंद चव्हाणांच्या वक्तव्यातून सादरीकरणातून स्पष्ट झाल्या. खूप छान अनुभव दिला. असेच नवीन अनुभव त्यांनी द्यावेत याबद्दल त्यांना शुभेच्छा. अनामिका ताईंनी महाराणा प्रताप यांचा चेतक घोड्याचं आपल्याला वर्णन करून सांगितलं, महत्व सांगितलं. त्याचं वर्णन सुवर्ण अक्षरात लिहिलेलं आहे. लहानपणापासून युद्ध सामर्थ्य त्याला शिकवलं. म्हणजे योद्ध्याला जसं युद्ध सामर्थ्य शस्त्रास्त्रांची माहिती द्यावी लागते त्याप्रमाणे घोड्याला सुद्धा ते ज्ञान द्यावं लागतं. त्यात त्याला तरबेज करावं लागतं. ते भाग्य चेतकला लाभलं होतं. तो पांढरा शुभ्र होता.
चित्रे दाखवून त्यांनीही प्रभाव साधला. प्रचंड वजन पाठीवर घेऊन तो लढे. अत्यंत जागरूक आणि सामर्थ्यशाली असा घोडा राणा प्रतापला भाग्यात लाभला होता. अकबराशी त्यांचं युद्ध झालं. चेतकाच्या तोंडावर जे कवच होतं त्यात तलवारी असत. मानसिंगवर स्वारी केली त्यावेळी चेतकचा पाय जखमी, रक्तबंबाळ झाला, पण तरी सुद्धा तो स्वामीनिष्ठेने 3 पायावरच लढत राहिला. अदम्य शक्ती गतीने स्वामींचं त्यानं रक्षण केलं. 26 फूट छलांग मारली आणि मुघल सैन्याला विस्मित केलं. स्वामींचा जीव वाचवला. यावेळी तो खूप थकला होता. अखेरी त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्याचा स्वामींनी निष्ठेने अंत्यविधी केला, समाधी बांधली. यामुळे राणा प्रतापना खूप दुःख झालं. ऐतिहासिक घटनांची नव्याने आठवण करून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या इथे आपल्याला शिवाजी महाराजांच्या कृष्णा किंवा त्यांचे जे 6 घोडे होते त्या घोड्यांची आठवण झाली. नवीन माहिती दिल्याबद्दल अनामिका ताईंना धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. प्रज्ञाताईंनी संगीताचं आरोग्यासाठी असलेले योगदान आणि हे योगदान पूर्वजांनी खूप ओळखलं होतं. ते मानवासाठी कसं उपयुक्त आहे. 33 वर्णाक्षरे म्हणजे संगीत. मानवी जीवनाचा मूलाधार म्हणजे संगीत. मानवी शक्ती प्रभावित होण्यासाठी आणि रोगमुक्त करण्याची ताकद असलेल्या संगीताचा सगळ्यांनी स्वीकार करावा, अभ्यास करावा, ज्ञान प्राप्त करावं आणि ती गोडी आपल्यात निर्माण व्हावी. कारण त्यामुळे रक्तदाब, मानसिक ताण कमी होतो. शरीरावर, मेंदूवर, हृदयावर परिणाम होतो. शरीरातील सर्व द्रव्ये संतुलित आणि रोगांचे विशिष्ट परिणाम नष्ट होतात. संगीताने मनशांती मिळते. संगीत देवतुल्य आहे. ज्यांना ते आवडत नाही त्यांना राक्षस वृत्ती. पण इथे मला रावणाचा उल्लेख करावा लागतो. तो अत्यंत सुंदर वाद्यवादन करत असे आणि शंकराची आराधना संगीतामधून करत असे. म्हणजे राक्षसी वृत्तीला सुद्धा संगीताचं केवढं महत्व कळलेलं होतं. आणि म्हणून आपण जन्मापासून आयुष्यभर संगीत जर ऐकत गेलो तर आपल्या जीवनाला एक ताल ठेका मिळेल. संगीताने मेंदूतील रक्तस्राव नियंत्रित होतो. आरोग्य भावना प्रेरित होतात. संगीत मानवी जीवनावर, मेंदूवर परिणाम साधतो. आणि म्हणून संगीताच्या सान्निध्यात असलेले लोक 68% नवनिर्माण शक्ती करू शकतात. ही महत्वाची माहिती आपल्याला दिली. आणि मेळाच्या पासून शेवटच्या पर्यंत मानवी जीवनाचा उत्कर्ष म्हणजे संगीत हा एक भारतीय संस्कृतीचा असलेला कडा नव्यानं आपल्याला ऐकायला मिळाला. आपण ही संगीताची उपासना करायला शिकूया. आपण करतोच आहोत, पण आणखीन वेगळ्या पद्धतीने करता आली तर ते करूया. नीता उपासनेने गंधर्व कन्या यांच्या बोलावर ठरवलेलं आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती हे 3 मार्ग. भक्ती मार्गामध्ये संगीत श्रेष्ठ. संगीत एकरूपतेचं साधन व्यापक आहे. सर्व सजीव प्राण्यांमध्ये संगीताची आवड आहे. सुमन कल्याणपुरांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की त्यांची कारकीर्द 1950 ते 1983 कलकत्ता येथे जन्म, नंतर मुंबईत वास्तव्य. घरात संगीताचा वारसा, पण चित्रकलेची आवड. या काळात संगीत जाहीर कार्यक्रम त्यांनी केले. आवाज अतिशय योग्य, समर्थ. 1952 नंतर त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. 8 भाषांमध्ये गायन केलं. 5000 गीते गायली. 1961 मध्ये वसंत प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक मराठी गाणी गायली, भजने गायली, गीते गायली. दशरथ पुजारींकडे गाणे गायली. अनेक सुप्रसिद्ध गीतांचा उल्लेख त्यांनी केला.
रफी बरोबर गीते गायली हेही सांगितलं. परदेशातही त्यांचे गीत गायनाचे कार्यक्रम झाले. संगीताचे अनेक पुरस्कार मिळवले. पण त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत हे आजही सत्य आहे. आणि मधून मधून चित्र दाखवल्याने असं त्यांचं चित्र हलत होतं, त्यामुळे मला काही भाग ऐकता आला नाही. याबद्दल मी त्यांची क्षमा मागते. त्यांना शुभेच्छा. अनुसया कुंभाराने एक बालगीत कविता सादर केली. पावसाळी वातावरण आहे. पावसाचं सुंदर गेय गीत, ताल सुरांचा संगम, भावलेला पाऊस नुसता शब्दबद्ध झाला नाही, तर कोवळ्या मनाचा साज घेऊन तो गेय रूपात प्रकटला. आणि पावसाचं कोवळं सुंदर छान प्रभावी वर्णन आपल्याला ऐकायला मिळालं. अशाच नवनवीन कविता घेऊ आणि लेख घेऊन सर्व कवींनी सादरकर्त्यांनी आपल्या सादरीकरणाला नवा साज चढवावा आणि त्याला एक रूप प्राप्त करून द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करून मी इथे थांबते. जय श्रीराम.